परवाच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने रोल परवाच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने ज्या सवलती शिष्यवृत्ती असेल मग शैक्षणिक असतील किंवा आणखीन तंत्र शिक्षण म्हणजे कौशल्य प्रशिक्षण वगैरे ह्या ज्या काही सवलती ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळतात त्याच सवलती पूर्ण मराठा समाजाच्या युवकांना विद्यार्थ्यांना मिळाव्यात असा एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्यात ह्या 8 योजना त्यांनी इन्क्लूड केल्या आणि त्यात सर्व काही जे ओबीसींना मिळत होतं ते मराठा समाजाला इथून पुढे मिळेल असं जाहीर केलं। त्याचं सर्व थरातून कौतुकही झालं। अर्थात काही ओबीसी नेत्यांनी त्याचा विरोधही केला की मग आमच्या त्यांच्या ताटातलं पुन्हा तो वादावादी सुरू झाली त्याच्यावरनं सगळे मग आमच्या ताटातलं त्यांना देता का वगैरे इथून पुढे मग शासनाने खुलासा केला। जरांगेंनी या JRचं कौतुक केलं आणि सर्वात महत्त्वाचं जे कुणबी दाखले काढण्यासाठी जी SOP होती जी इतर जाती दाखले काढण्यासाठी आहे त्याच्यात काही बदल करून इथून पुढे कुणबी दाखले काढताना काही अडचण येऊ नये हैदराबाद गॅझेटचा आधार घेतावे अशी एक नवीन SOP जाहीर केली। पण त्यातनं नेमकं खरंच काय फायदा होणार आहे यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत मराठा अभ्यासक आहे आणि ते पूर्वसमाजाचे जरांगेचे समर्थक पण राहिलेले आहेत। पहिल्या उपोषणात ते सर्वात पुढे होते पण आता ते आणि जरांगे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे। त्यामुळे सातत्याने जेव्हा केव्हा जरांगे उपोषण करतात त्याला काउंटर पॉईंट घेऊन अजय महाराजकर समोर येतात। आजही ते आलेले आहेत। आपण त्यांनाच विचारूया, महाराज जरांगेंनी ह्या ज्या शासन निर्णयाचं कौतुक केलं SOPचं कौतुक केलं मग तुमच्याकडे अशी काय वेगळी माहिती आहे की तुम्ही म्हणता की हे असं काहीच नाही? नाही, मुळात काय झालंय की सरकार आणि मनोज जरांगे हे दोघं मिळून सगळ्यांना फसवत आहेत। आत्ता जी 5 तारखेला जी शासन निर्णय काढला आणि काय सांगितलं की मराठा समाजाला इतर मागासवर्गीयाप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत हा शासन निर्णय काढला। अहो, हा शासन निर्णय याच्या आधीच काढलेला आहे ना। कधी काढला हे बघा, हा शासन निर्णय दिनांक 25 जानेवारी 2024 मध्येच काढलाय। ऑनलाईन शासन निर्णय म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, एका वाक्यात उत्तर द्यायचं आणि सविस्तर उत्तर द्यायचं। हे पहा, हा शासन निर्णय, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलंय, कॅमेऱ्यासमोर दाखवतो। हे बघा, हा शासन निर्णय आहे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सेवा सुविधा सवलती सर्व लागू करण्यात याव्यात। सर्व शब्द फार महत्वाचा आहे आणि सुमंत भांगे राज्यपाल यांच्या नावानं हा शासन निर्णय 25 जानेवारी 2024 शासन निर्णय। एवढंच नाही तर ह्या ज्या सगळ्या इतर ओबीसीला ज्या काही मिळतात ना, तर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर क्रांती मोर्चाच्या नंतर सगळ्या मराठा समन्वयकांची मागणी होती की जे ओबीसीला सोयी सवलती मिळतात, तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, कोर्टाचे प्रॉब्लेम येतं, तर मग आम्हाला शिष्यवृत्ती द्या, आम्हाला काही फॅसिलिटी द्या, वस्ती आरक्षण त्यासाठीच हवं होतं मुलांना की शेवटी आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना शिकता येत नाही, म्हणून शैक्षणिक याच्यामध्ये फी सवलत हवी आहे मुलांना, फी सवलत हवी, स्कॉलरशिप हवी। जे जे काही ओबीसीला मिळतं अगदी त्याचप्रमाणे आम्हाला फी स्ट्रक्चर मध्ये द्या, आम्हाला त्याचं काय असं स्कॉलरशिप द्या, वसतिगृहाचं द्या। आणि सरकारने, याच देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलेलं आहे। प्रश्न असा पडतो की देवेंद्र फडणवीस यांनी हे जे शासन निर्णय सांगतो ना, 2016 पासून आतापर्यंत जवळपास 18 शासन निर्णय येतं, 18 ते 20 प्रकारचे शासन निर्णय येतं, वेगवेगळ्या सवलती। म्हणजे आता पूर्वी MBBS मध्ये ओबीसीना 50% फी होती, ती मराठा समाजाला मिळतीच आहे ना। नवीन काय झालं या शासन निर्णय, MBBSचं सांगतो तुम्हाला मोठ्या याच्यातलं, आणि मुलींना तर सरसकट 100% माफ झालेली आहे, म्हणजे ओबीसीला झाली सगळ्यात सरसकट झाली। मग ज्या सवलती ओबीसींना मिळतात त्या सवलती मराठा समाजाला मिळतच होत्यात। 1-2 कोर्स, कोणते कोर्स, ते ड्रायव्हिंग करायचे, कुणा काय अशी बारीक सारीक कोर्स। MBBS मोठं आहे का सांगा, ड्रायव्हिंग मोठं आहे? बेसिकली व्यावसायिक शिक्षण ज्याला आपण मेडिकल म्हणू, इंजिनिअरिंग म्हणू, त्याच्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना इथून पुढे जशी ओबीसी विद्यार्थ्यांना किंवा इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिप मिळते किंवा शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळते, ती मिळणार आहे की नाही? अहो, हा शासन निर्णय सांगतो ना मी, 25 जानेवारी 2024च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी सुविधा सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे। हे त्यांनीच दिला ना शासन निर्णय। मग आता हे कागद काय दिला? हा चमकीचा कागद दिलाय। मनोज जरांगे उपोषणाला बसतात, त्यांची मागणी काय हो? मनोज जरांगेची मागणी काय आहे? मूळ मागणी काय आहे?
सगळे सोयरे सगळे सोयरे. किती दिवस चालू होते सगळे सोयरे द्या सगळे सोयरे द्या. झालंच पाहिजे नाही झालं पाहिजे. किती भांडणं झाले ते सगळे सोयरीसाठी. किती जणांनी आपले जीव गमावले सगळे सोयरीसाठी. सगळे सोयरे कुठे गेला मनोज जरांगे? तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही आज सगळे सोयरेचं का बोलत नाही? दुसरी आमची मूळ मागणी मराठा समाजाची किंवा जरांगेची मूळ मागणी अजून काय आहे? ते मुंबईला आझाद मैदानात जी आर तर काढला ना सगळे सोयऱ्याचं त्यावेळेस. त्याचं बोलतो मी. गुलाल जिंकलो म्हणून त्यांनीच सांगितलं होतं मुंबईत हा. आपण गुलाल घेतला रे जिंकलो रे वगैरे. अहो फुसका गुलाल होता तो. मग का सगळे नाचले? जरांगे नाचले, सगळे नाचले, मुख्यमंत्री नाचले, तलवारी काढल्या तिथं, मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पेले आणि सगळे. मग आता सगळे सोयरे गेलं कुठं? मनोज जरांगे द्या ना उत्तर तुम्ही सगळे सोयरेवर. त्याच्यानंतर सगळे सोयरेवर 5 उपोषण केलेत. शंभूराजे आले, उदय सामंत आले आणि ते तुमचे सुरेश धस आले. यांनी सगळ्यांनी उपोषण सोडले. ते महाराज आले, दोनदा तर महाराजांनी उपोषण सोडले सगळे सोयरेच्या मुद्द्यावर. मग आता सगळे सोयरे कुठे गेले? दुसरं एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की आत्ता जे 2 या मागच्या सप्टेंबरला 2025ला मनोज जरांगे निघाले सगळ्या मराठ्यांना घेऊन मुंबईला गेले. मध्ये शिवनेरीला गेले आणि शिवनेरीला गेल्यानंतर तिथं खाली बसले. तुमच्याकडे फुटेज असेल तर दाखवा. ती झाली माती घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती कपाळाला लावली. मनोज जरांगे तुम्ही काय म्हणले? मराठा कुणबी एक आहे, हा GR काढल्याशिवाय मी परत येत नाही. माझं हे टोकाचं उपोषण. एक तर मराठा समाजाच्या विजयाची विजय यात्रा निघन, माझी अंतयात्रा. हे कोणाचे शब्द येतं? हे त्यांचे शब्द. पण त्यानंतर अहो, त्यांनी 3 उपोषण. माझं ऐका ना तुम्ही. मग ते सगळं मराठा कुणबी एक GR कुठे गेला? असं आहे महाराज, दरवेळेस त्यांनी उपोषण केले की विरोध करण्यासाठी तुम्ही पुढे येतो, पण दरवेळेस काहीतरी मिळतं ना शासनाकडनं काय त्यांना. कळलं नाही? अहो, हा भ्रम आहे. हे पहिलं दिलं ना. हा शासन निर्णयाचा का तुम्ही चर्चा करत नाही? हा शासन निर्णय का अहो हे जे शासन निर्णय 8 शासनाच्या सवलती मिळाल्या ना, 8 अहो, योजनांच्या. इथं तुम्ही वाचा ना. इथं काय म्हणले? ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या दिलेल्या आता हे 25 परत तारखेला दिले. कशाला जाहीर केलं शासन? अहो येड्यात काढून राहिलेत सगळे. वेड्यात मराठ्यांना ठार वेड्यात. काही आता उठला कस काय मनोज जरांगे? तुम्ही रात्री 2 वाजता उठले 13 तासात. काय म्हणले ते मनोज जरांगे? या वेळेचं उपोषण लय कठोर असणार आहे, मी उठणारच नाही. आणि उन्हात बसले होते ना ते. हा उन्हात बसले होते. कुणी सांगितलं होतं काय? मराठी तुमच्याकडे मोर्चे घेऊन गेले का उन्हात बसा म्हणून? कोणत्या मराठा समाजातले लोक तुमच्याकडे गेले उन्हात बसा म्हणून? कुणी मागणी केली? हे सगळं नाही. मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी चाललेलं आहे, समाजासाठी काही चाललं नाही. ते म्हणतात मी समाजासाठी करतो. काय त्याच्या भोवती कोण आहे दाखवा. मनोज जरांगेच्या भोवती कोण लोक आहेत? कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे. पांडुरंग तारक कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे. गंगाधर काळकुटे जो प्रवक्ता आहे कोण आहे? त्याच्या ॲफिडेव्हिट आहे. पंकजा त्यांनी ताई उत्तर दिली की तुम्ही जे आरोप केले ते मध्यंतरी त्याचे उत्तर दिले. काय उत्तर दिले त्यांनी? अहो 10 गुंठ्याचा मालक आहे तो पांडुरंग तारक. कसं काय घेतली त्यांनी 27 एकर मेवणे सांग? कोण आहे जगातलं? मला त्यांनी एक बाकीचं जाऊ द्या कुणबीचं. तुम्ही प्रेस घेऊन सांगा दुसऱ्याचं वावर बाटाईने करायचं आणि एका वर्षात तुम्ही 27 एकर जमीन घ्यायची. अशी कोणती जादू आहे तुमच्याकडे? तुम्ही सांगा ना, प्रेस घेऊन सांगा ना तुम्ही कशी 27 वर्षाला 27 एकर घेतात हे. मग हे किती घेते ना आता इथून पुढं? ते ठीक आहे, त्याचा तुमचा तो आरोप बाजूला ठेवू. पण आता दुसरा एक मुद्दा आहे. या शासन निर्णयासोबत शासनाने जी SOP आहे कुणबी दाखले काढण्यासाठी तीच बदलून टाकलेली आहे. काय बदलली SOP? मागणी काय आहे? मागणी काय मला सांगा. हैदराबाद गॅजेट मनोज जरांगीची आता ही पाहिलं तर इतक्या मागण्या बदलल्यात मनोज जरांगीनी. हैदराबाद गॅजेटनुसार ज्या मराठ्यांकडे कुणबीच्या नोंदी नाहीत, नोंदी किती आता हे मनोज जरांगे इतका भ्रामकपणा करतात. 58 लाख नोंदी, 58 लाख. अहो मराठवाड्यात हैदराबाद गॅजेट लागू केलं ना, आणखीन काय पाहिजे? अहो काय लागू केलं? मग किती दाखले मिळाले सांगा बरं तुम्ही? सांगा ना किती दाखले? 308 दाखले. तुमचे विभागीय आयुक्त आणि मनोज जरांगे म्हणतात 308 दाखले मिळाले. आम्ही स्वतः जाऊन ती चौकशी केली सगळी. नोंद असल्याशिवाय कोणालाही दाखला मिळत नाही. एक दाखला दाखवा. आणि जर तुम्हाला म्हणता ना आता या अंतरावली सराटीमध्ये एकही नोंद नाही, जिथं उपोषण चालू आहे तिथं एकही नोंद नाही. आणि मग तिथं मिळायला पाहिजे ना हैदराबाद गॅजेटनुसार दाखले. अंतरावली सराटीमध्ये एक पण दाखला मिळाला नाही. ज्या अंतरावली सराटीचं रक्त सांडलं तिथे लोकांवर लाठीचार झाला, त्यांना एकतरी दाखला मिळाला का? मग हा जय का पराजय सांगा ना तुम्ही? 100% सबशेल आहे. मग ह्या नवीन SOP काय? SOP मध्ये काय? SOP आहे पहिली जी SOP तीच ना. या SOPच्या 8 क्रमांकामध्ये काय लिहिलंय? वडील, काका, आत्या, आजोबा, आजोबाचे भाऊ आणि ते काय असन वडिलांकडील रक्त संबंधातली नातेवाईक यांचे काही शाळाचा उतारा, काही जन्म मृत्यूची नोंद, काही खरेदी खत, आमकं ढमकं काय ते जनगणनेची नोंद, हे सगळं दिलंय. आणि ह्या पान नंबरवर ही वंशावळ जुळवायची तुम्हाला. हे बघा ह्या SOP मध्ये काय सांगितलं? ही वंशावळ जुळवा. मग वंशावळ ज्याची जुळत नाही तिने काय करायचं? त्या तारखांनी काय करायचं त्या याच्यातल्या? पण तुमच्या नात्यातला असेल तर तुम्हाला मिळणारच आहे ना. नातं काय आहे? नातं कसं असतं? नातं कोणाकडून ठरणार?
जात कोणाची लागते? आईची लागते की बापाची? बापाची. हा, मग नातं कसं ठरणार? माझा आमची तीच मागणी होते ना, मग आईची पण जात लागावी, ती लागली का? अहो येड्याचा बाजार आहे. आईची कशी काय जात लागणार? काय इतका मूर्खपणा, इतका बावळटपणा कुठं असतो का? आईची जात कोणाला लागते माहिती का? सांगू का आता? मला सांगता येईल ना कॅमेऱ्यावर कोणत्या जात काय मग मिळालं काय याच्यातनं? हा? मिळालं काय? काहीच नाही मिळालं. ज्यांना यांचे लाभ झालेत, यांच्या भोवती जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना, यांच्या बंद खोलीत चर्चा झाल्यात सगळ्यांच्या सरकारबरोबर, आणि यांचे व्यक्तिगत लाभ झालेले आहेत. कोणाचं एक जणाचं कॉन्ट्रॅक्ट बंद पडलं होतं कुठं त्या कन्नड शिवनामध्ये 128 कोटी रुपयाचं तिथल्या स्थानिक आमदारांनी स्टे आणला होता, ते घेतलं उठून त्यांनी अंधारात. लोकांना काय कळतं गोरगरिबांना बिचाऱ्यांना? रांगे म्हणता हे दरवेळेस काही ना काही तुम्ही त्यांनी काय केलं की तुम्ही उठून उभारता, हे कसं नाही? तुमचं वैयक्तिक भांडण आहे आम्ही का? उठून उभारायचं काय आता आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय. मग आता जरांगे कोणाचं कौतुक करतायत? फडणवीस साहेब जे जरांगे त्या देवेंद्र फडणवीसांना असं म्हणत होते की जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रातली एक महिला सुरक्षित नाही, यांचा सुपडा साफ करा, पाडून टाका, यांना असं करा तसं करा, आणि आज लगेच कौतुक करता तुम्ही. काय भानगड काय? एवढं कौतुक, तोंड भरून कौतुक. जरांगे खुश आहे, मराठे खुश आहे, काय भानगड काय आहे? याच्यामध्ये वेगळंच सगळं कांड आहे काहीतरी. काय काढ काय कांड आहे म्हणजे? पैशाचा असल्याशिवाय काय कांड आहे? पुरावे काय? तुम्ही दरवेळेस आरोप अहो, मी करतो. 7-12चा उतारा दिला आणि काय पुरावा पाहिजे राव आता तुम्हाला? एक माणूस 27 एकर जमीन घेतो, याचा रात्रंदिवस 24 तास संघ वायरमॅन माणूस होता तो, 27 एकर जमीन घेतो. आता काय पुरावा पाहिजे? खरेदी खत दाखवलं त्याचं मी. याच्यापेक्षा काय मी व्यावसायिक आहे. काय व्यवसाय 2 वर्षात काय व्यवसाय केला असा त्यांनी? काय व्यवसाय केला? ठीक आहे, ते तुमचा आणि तारखांचा जो विषय बाजूला ठेवा. आज आपण या विषयावर चर्चा की जे 8 शासन निर्णय आणि एसओपी चेंजेस याच्यात खरंच समाजाला काही मिळालंय का? तुम्ही म्हणता तसं पुन्हा जुनीच दारू नावे बाटलीत 100. अहो जुनी काही हे आता जुनी दारूचं उदाहरण देत नाही, पण जुनं औषध नाही, नव्या उदाहरण बाटलीत. आहे ते. हा? औषध म्हणू आपण. औषध म्हणा, जुनंच औषध. मुळात ते औषधच नाहीये. हैदराबाद गॅजेट हा फुसका जी आहे, बिनमातीचा फटाकडा येतं. किती झाले सांगा बरं? एकही झालेलं नाही हैदराबाद गॅजेटनुसार, आणि होऊ शकत पण नाही. लागू झालंय ना, शासन जी आर काढलाय त्याचा. अहो शासनाने अशी आता हे जी आर नाही का याच्या आधीचा याची जी आर नाहीत का काढलेली? मग आधी सूचना सगळे सोयरीच काढली नव्हती का? सरकारचा 3 शिवाचा त्याच्यावर शिक्का नाही का आपला? ती भारत सरकारचं राजपत्र आहे, त्याच्यावर त्याला हरकती किती आल्यात तुम्ही बघितल्यात? मग हरकती आज अजून हरकती हे करतात का सरकार? जरा काय झोपलाय का आता? ते सगळे सोयरीच्या बाबतीत कोण नाही बोलत? अजून हरकती चालू आहे आता. 2 वर्ष सगळे सोयऱ्याचं जी आर लागू केला तर सर्वांना द्यावं लागणार आहे म्हणून. द्या ना मग. सगळ्याला द्या ना. आम्ही काय म्हणतो का आम्हाला एकट्याला द्या? सगळ्याला देऊन दे. आणि सगळ्यासाठीचे सगळे सोयरे. मुळात प्रश्न असा आहे की सगळे सोयरे ही मागणी मूर्खपणाची मागणी, हे जरांगेने कबूल करावं. मी बावळट आहे, मी मूर्ख आहे आणि मी असली मूर्खपणाची मागणी केली, हे कबूल करावं ना त्यांनी. कबूल करत नाही तो. मातृसत्ताक पद्धतीने मागणी करायची, आम्हाला आरक्षण द्या, आईची जात लावा. पण आता किती नाही म्हणलं तर समाज आज त्यांच्या मागं आहे. नाही, प्रत्येक समाज मागं. समाज आणि जरांगेला ओळखलंय. तुम्ही बघा ना किती गर्दीच नाही. कोण लोक आहेत तिथं? एक तर तिथं लाभार्थी लोक आहेत. जे लोक जे आहेत ना तिथं, हे कॉन्ट्रॅक्टर गरजवंत मराठी तिथं नाही राहिले, आणि जे काही बिचारे भोळे बाबडे लोक आहेत ना, त्या लोकांना काहीच कळलं. असं वाटतं बा आपल्या लेकरा बाळाला फायदा होईल, आरक्षण मग मिळेल. तुमचा असा दावा आहे की ह्या 8 शासन निर्णयातनं आणि ह्या एसओपीतनं समाजाला काहीच नाही मिळालं? हो साहेब, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, 25 जानेवारी 2024चा, 2017चा, 2018चा, 2019चा सगळे शासन निर्णय सगळे ऑलरेडी पारित झालेले आहेत. मग जर ऑलरेडीच जर लाभ मिळतात, मग आता काय कागद काढा हा नवीन? हे उगा काहीतरी खोळखोळा त्याच्या हातात द्यायचा, तिने लोकांना दाखवायचा. अहो, पण ह्याच शासन निर्णयामुळं ओबीसी समाज पुन्हा नाराज झालाय. आता शासनाच्या विरोधात टीका करतोय. काय टीका करतो? ओबीसीचं काय संबंध आहे ओबीसीला? सरकार पैसे देऊ राहिले ना, आरक्षण थोडी देऊ राहिले सरकार. मला सांगा ना, सरकार स्कॉलरशिप देत आहे ना, मग स्कॉलरशिपला काय अडचण आहे ओबीसीच्या नेत्यांना? काय प्रॉब्लेम काय? सरकार आरक्षण तर दिलं नाही ना आता. मग सरकार पैसे आणि अनेकांनी ओबीसीच्या लोकांनी अभिनयाचं हे केलेलं आहे की नाही, चांगली गोष्ट केलेली सरकारने. कारण आरक्षणाला हे जे आहे ना, पैसे दिल्यामुळे आरक्षणाला काय टच होतो, आणि पैशाच्या बाबतीत कोणता जी आर चॅलेंज होत नाही. मग याच्यातनं तोडगा काय काय होतं? शेवटी तुमच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये 2 समाज पुन्हा आमने-सामने येत आहेत या नेत्यांच्या याच्यामुळं. हा संभ्रम पसरवला जात आहे, जाणीवपूर्वक संभ्रम. मनोज जरांगेचं काय झालं आता? मनोज जरांगे आता भाजपसाठी काम करू राहिले. माझ्यावर आरोप केला हा फडणवीसाचा माणूस आहे. आज बरी मनोज जरांगेचं यांची 1 तास पण वेळ देणार नव्हता. आज तले तोंड भरून स्तुती चालली. काय भानगड काय मनोज जरांगे? तुम्ही आता भाजपचे कार्यकर्ते झालेत आणि तुम्ही काय करायचं? भाजप जसं सांगन ना तसंच काम करायचं. उठ म्हणलं का? आता मी तुम्हाला पुढं सांगतो, मनोज जरांगेचं पुढचं उपोषण 29 ऑगस्ट 2026ला होणार आहे. त्याच्या आधीच मी सांगतो,
मनोज जरांगेचं. त्यांनी कुठे अहो, तारीख दिली? हे 11वं उपोषण. अहो, मी सांगतो ना तुम्हाला, जरांगे परत. तुम्ही पहिले त्यांच्या टीम मध्ये होते, मग ती माहिती आहे की का? अहो, मला सगळे ह्या लोकांना काय, लोक मोबाईलवर बघत आहे जरांगेला, मी इमानदार आहे, मी प्रामाणिक आहे, मी उन्हात बसतो, मी पाण्यात बसतो, मी झाडावर बसतो, मी टावरवर बसतो, मी इकडे जातो. हे काय करतो, भावना एकदा प्रज्वलित झाली की बुद्धी बंद काम करायची बंद पडते. लोकांना वाटतं काय चांगलं बरं आहे बिचार, आया वाटतं. आमचे मराठा समाजात लोक फार भावनिक येतं, फार भोळे येतं, आणि त्या भावनिकपणाचा, त्या भोळेपणाचा हा जरांगे काय करतो, फायदा घेतो. त्याला माहिती आहे एका विशिष्ट जातीला शिव्या दिल्या का गर्दी जमती, हे सूत्र त्याला पक्क माहिती आहे. तो ते बरोबर तेच करतो. ते दुसरं काही नाही, हे लोकांना फसवण्याचा बोलवण्याचा कार्यक्रम आहे. मग परवा जे उपोषण सोडलं जरांगेन किंवा हे 8 पाणी शासन निर्णय, त्यातनं काहीच नाही मिळालं असं तुमचा दावा आहे? कारण काही ना काही तर मिळालंय ना सर, असं नाकारून कसं चालेल? मी तुम्हाला काय सांगतो, पुन्हा तुम्हाला मी हा शासन निर्णय वाचून दाखवतो की ज्या सवलती ओबीसीला आहेत त्या सर्व सवलती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे. हा 3 त्याची अंमलबजावणी नसेल झाली कदाचित, हा अंमलबजावणी झाली नसेल. अंमलबजावणी झाली नसेल, चालू आहे अंमलबजावणी. आता बघा कसं आहे, पैशाचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस फीचं स्ट्रक्चर आहे, काय लोक विद्यापीठातून जातात येतात आणि सरकारकडे पैसेच नाही. सरकार झाले भिकारी, सरकार झाले कर्जबाजारी. आता सरकार पैसे देत नाही, त्याला आता काय, पण शासन निर्णय झालेला आहे ना. मग तुम्ही म्हणता मग याला तरी कुठून येईल, हा पण शासन निर्णयच काढा ना. मग खोटं कोण बोलतोय? हा, खोटं मनोज जरांगे बोलतायत, जरांगे बोलतायत, खोटं बोलतायत. जरांगे यांचा हा उपोषणाचा धंदा आहे. जरांगेने उपोषणाचा बाजार मांडलेला आहे. जरांगे लोकांना भावनिक शेतीच्या बाबतीत का नाही बोलत जरांगे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही झाल्या का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही होत. महाराज, मी पुन्हा एकदा तोच मुद्दा, तुमच्या ह्या आरोपांना जरांगेंचं उत्तर हेच आहे की दरवेळेस तुम्ही फक्त मला टार्गेट करता वैयक्तिक रागातून. काय काय राग असायचं, काय कारण आहे? आमचं काम काय माहिती का, खरं सांगणं. तू का म्हणे सत्य सांगो येवो तर रागे येतील ते. आम्ही खरंच सांगायचं काम करतो, हे खरं आहे. मी तुम्हाला पुरावे दाखवतो राव, शासन निर्णय दाखवतो ना. हा शासन कसं आहे माहिती आहे का, हा जो शासन निर्णय ना आता काढला 25 तारखेचा शासन निर्णय एका वाक्यात उत्तर आहे. ओबीसीच्या सवलती, सर्व सवलती मराठ्यांना लागू केल्या एक वाक्यात. आणि आत्ताचा शासन निर्णय काढला का, ही सवलत लागू केली, ती सवलत लागू केली, ती सवलत लागू केली, ती स्कॉलरशिप लागू केली. असं काय केलं त्यांनी मस्त. मागची जी SOP काढली ना, जो मागचा हैदराबाद गॅजेटचा GR काढला ना, मराठवाडा संत एकनाथ महाराजांचा मराठवाडा आहे, चक्रधर महाराज तिथं होते आणि ते हे तिथं होते, देवगिरीचा किल्ला तिथं होता. याचा काय संबंध GR मध्ये घालायचा? निबंध लिहायला सांगितलं का त्यांना? हे येड्यात काढायचे कामं चाललेली इथं. हे लोकांना भावनिक करायचं, फक्त चिवत्या बनवायचे काम येतं, आणि दोघाचे बी. आता तुम्ही स्वतः महाराज राहिलेले आहेत, मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल हे दोन्ही समाजाच्या काही महाराजांनी म्हणजे परस्पर विरोधी आग पाखड केली, त्यामुळे दोन्ही समाज कारण ताणतणाव निर्माण झाले. हे आरक्षणाचा लढा राहिला बाजूला, पण हे वेगळेच विषय सुरू झाले. तुम्ही स्वतः महाराज काय आव्हान कराल? नाही, मुळात आमची संतांची मागणी, वारकरी संतांचं काय आहे, ती ह्या भानगडीत ते पडतच नाहीत. लक्षात घ्या, कोणच्या ह्या जाती, उलट संतांचं काम हे अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्न भिन्न, लोकांना जोडायचंय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रम अंग मामंगळ. आम्ही भेद मानणारे लोकच नाहीत. तुमची जात काय काय आम्हाला माहित नाही. तुम्ही वारकरी संतांची लिस्ट काढून पहा, सगळ्या जाती धर्मातले संत आहेत. आणि मग हे मनोज जरांगेंनी आणि त्यांच्या सगळ्या ह्या लोकांनी काय केलं, त्यांचे जे काही समर्थक आहेत, जे त्यांचे काही कीर्तनकार आहेत, त्यांनी काय केलं, या सगळ्या जातीवादाला खतपाणी दिलं. आणि मग त्याच्यामुळे राग येणारच ना. 2 समाजामध्ये, 2 जातीच्या महाराजांमध्ये सुद्धा हे पहिलं कधीच नव्हतं महाराष्ट्रात. हे आत्ता सुरू झालंय. तुम्ही पहा, मनोज जरांगेंचा उदय झाला आणि जे राजकारण चालू होतं, समजा इलेक्शनचं राजकारण चालू होतं, ते राजकारण आता सप्त्यात आले. सप्त्यात काय म्हणते, ह्या जातीचाच पाकख्वाजा बोलवा, आपला सप्ताह आहे ना, मग ह्योच पाकख्वाजा पाहिजे, ह्योच गायक पाहिजे, ह्योच महाराज पाहिजे. हे इतकी घाण आमच्या वारकरी संप्रदाय जर कोणी आणले असेल ना, तर या मनोज जरांगेंच्या या जाती विघातक वक्तव्यामुळे आलेली. हे दोन्ही बाजून होते दुर्दैवाने, आरोपाला प्रत्यारोप. बिलकुल. आणि मग कसं आहे, मला सांगा, याच्या आधी होतं का? मला सांगा, तुम्ही सांगा. मनोज जरांगेंचा उदय होण्याच्या आधी अपघाती उदय त्यांचा, ते काय फार कर्तृत्व, लाठीचार झाला, आमच्या मराठा समाजातल्या महिलांना लागलं, त्याच्यातून जो राग आणि क्षोभ उत्पन्न झाला, त्याच्यातून मनोज जरांगे याला आलेला आहे. आणि पहिला मनोज जरांगे चांगला होता, चांगल्याला चांगलं म्हणतो मी. मनोज जरांगे पहिला मंत्र्यासंघ बोलायचा ना, इथं स्टेजवर बोलायचं, गिरीश महाजनला म्हणला कानात बोलू नको, काय मी बैठकच ओपन घेतो. त्यावेळेस पण त्यांनी ओपनच चर्चा केली. खोलीत गेले ते, काय म्हणला ते प्रसाद लाड म्हणला मला मुतायचं, आणि ते खुशाल गेला जरांगे त्याच्या मागं. काय संबंध त्याच्या मागं जायचा?
विखे पाटील म्हणले मला चहा पाजा, चहा भेटत नाही विखे पाटलाला, लगेच चहा द्या आणि गेले आतमध्ये जाऊन गप्पा आणल्या त्याने. हे काय येड्यात काढायचे काम आहेत का? भेटले नाही का उदय सामंत बंद खोलीत भेटले नाही का? अशोक चव्हाण बंद खोलीत भेटले नाही का? किती यादी तुम्हाला, पृथ्वीराज चव्हाण याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री ते भेटले नाही का? सगळे लोक ते कोण सज्जाद नोमानी का काय काय कोणचा मौला नाही तो भेटला, इम्तियाज जलील बंद खोलीत भेटले सगळे. बरं तुम्ही बंद खोलीत भेटतात काय? कालचं उपोषण त्यांनी तो ओपनली केलं ना बरोबर. ओपनली केलं पण बंद खोलीत चर्चा झाली ना. विखे पाटील कुठं बसले? तुम्हाला असं थेट आरोप करायचं की शासन आणि जरांगे सध्या ठरवून चाललंय जे काय ते- बिलकुल. जरांगे हा भाजपचा कार्यकर्ता आहे सध्याला. काय पुरावा काय हा? तुमचा? पुरावा काय? अहो, तू कौतुक नाही करीत का? पहिला जरांगे कसा होता? ते दिलं म्हणून कौतुक करतात ना. काय दिलं हे? मराठा कुणबी या जी आर काढा का? मागणी काय आहे? या जी आर साठी सगळे सोयरेसाठी मराठ्यांच्या अनेक लोकांनी आपले जीव गमावले. एसओपी बदलली किती म्हणतात. अहो काय एसओपी बदलली का? काय साहेब तुम्ही बदललीच नाही एसओपी. हे महाराज म्हणतात की एसओपी बदललीच नाही आणि हे जे काही 8 पाणी जी आर काढला म्हणजे 8 योजनांचा शिष्यवृत्ती असेल पुन्हा फ्रीशिप असेल ते हे सगळे जुने जी आर आहेत. किती आहे 2024चे का 25चे? 2017 पासून जी आर 2017 पासून वेगवेगळे देवेंद्र फडणवीस जेव्हा आंदोलनं झाली तेव्हा एक जी आर ते सगळे एकत्र केले आणि एक नवीन शासनाने जाहीर केला आणि पुन्हा एकदा समाजाला आम्ही काहीतरी दिलंय असा तर हा सगळा प्रयत्न आहे. आणि एसओपी बदली मुळात कायद्याने असं कुठल्याही जातीचं प्रमाणपत्र काढताना एसओपी बदलता येत नाही. त्याच्यावरही आक्षेप आलं म्हणूनच महाराजांचं म्हणणं आहे वंशावळ तर तुम्हाला दाखवावीच लागणार आहे. एक मिनिट माझं असं म्हणणं आहे तुम्ही कायद्यात का दुरुस्ती करत नाही? 2012चा जो कायदा आहे मी नियमाने दुरुस्ती कुठं करायला पाहिजे? काय देत कारण वंशावळ जोडल्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे की नाही? आता तुम्हाला सांगतो काही जातींमध्ये भटके जे आहेत त्यांच्याकडे जर नोंद नसेल तरी त्यांना जातीचे दाखले देण्यात येतात. मुस्लिम समाजामध्ये जे आहेत मुस्लिम भटके तो बिचाऱ्यांचं काहीच नव्हतं त्यांचं मिळू साहजिक द्या आहे ना. ना, मिळू द्या ना. आम्ही काय म्हणतो मग त्यांना जर मिळत असेल तर सगळेच मराठी कुठे शाळेत गेले ते? सगळेच मराठ्यांचं कुठे राजवाड्यात राहत होते? काही मराठी गरीब पण होते ना. तुम्ही एक लक्षात घ्या जर भटक्यांना भेटत असेल तर आमच्यातही काही गरीब आहेत ना, आमच्यातही काही भटके आहेत ना. असे थोडीचे का सगळे कोल्हापूरच्या राजवाड्यात आणि साताऱ्याच्या पहिलं राजवाड्यात? काहीच मिळत नव्हतं आता काहीतरी मिळतंय ना. अहो पहिलं पण मिळत होतं साहेब. पहिलं आता माझा दाखला 2004चा आहे. पहिलं मिळत नव्हतं. 58 नोंदी कधीच्या आहेत नेमके? अहो 58 लाख, sorry. 58 लाख. आता याच्यात मागणी काय मंजूर केली माहितीये का? किती वेड्यात काढावं समाजाला. काय पहिली मागणी मंजूर काय केली की 58 लाख नोंदीचे ते झेरॉक्स काढणार, प्रिंट काढणार आणि ते गठुडे बांधून मनोज जरांगेला देणार. काय करायचं त्या गठुड्याचं? 35 लाख नोंदी त्याच्यातल्या फक्त अमरावती रिजन मधल्या आता, अमरावती आणि नागपूर रिजन मधल्या आता. 10-15 लाख नोंदी कोकण मधल्या आता. उरलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या. तुमच्याकडच्या बीड मधल्या किती आता? तुमच्या मराठवाड्यातल्या किती आता? 48,000 नोंदी आता. आणि त्याच्यातल्या त्या सगळ्यात जास्त नोंदी फक्त बीडमध्ये येतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात 1200 नोंदी आहेत फक्त. लातूरमध्ये काही 400-500 नोंदी आता. लातूर अख्ख्या लातूर जिल्ह्यात. म्हणजे थोडक्यात नोंदी असल्याशिवाय तुम्हाला दाखले मिळणार नाही. मिळू शकत नाही सध्याच्या कायद्यात तर. म्हणून तर ती एसओपी बदलली ना. अहो कायदा बदलायला पाहिजे. एसओपी काय बदलता? एसओपी म्हणजे काय? कायदा नाही असं म्हणतो. मला सांगा कायदा मोठा आहे का एसओपी मोठी आहे? कायदा करताना विधानसभेची परवानगी घ्यावी लागती. अध्यादेश काढताना विधानसभेची परवानगी घ्यावी लागती. विधानसभा कायदा पारित करते. पहिले कायदे कोणी पारित केलेत? एसओपीत काय विधानसभा होती का? आता चालू होती का? पण आता हे झालं तुमचं. आता आम्ही झेडपी पंचायत समिती महापालिकेत बघितलं अनेक मराठा समाजाच्या उमेदवारांनी अगदी आदल्या रात्री दाखले काढले जातीचे कुणबीचे आणि सगळी पदं लाटली. तो एक आरोप होतोय. त्याचं काय म्हणजे आरक्षण राजकीय आरक्षणासाठीच आहे का? हे पहा मुळात ओबीसीचं जे भांडण आहे त्यांचं भांडण असं म्हणणं आहे की आमचे राजकीय आरक्षण मराठा समाजाने कुणबीच्या दवाखान्यात घेतलंय. मुळात काय आहे तुम्ही जर कायद्यावर कागदावर बोट ठेवलं तर माझ्या आज्याची नोंद आहे. मग नोंद आहे तुम्ही नोंद नाकारता का? बरं प्रत्येक ओबीसीला नाही जात पडताळणी जी समिती आहे त्या जात पडताळणी समितीमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल दाखल्याला कोणालाही चॅलेंज करता येतं. आणि असे जे खोटे आहेत जे बोगस आहेत ते रद्द पण झालेत ना. नगरसेवकाचे पद गेले नाहीत का? मला सांगा बरं. तुम्हाला कित्येक दाखवतो उदाहरण मी. सगळे नगरसेवकांचे अनेक नगरसेवक अनेकदा कार्यक्रम संपलेला असतो. हा नाही संपतोच ना तो. अहो त्याच्यात तर तरतूद अशी आहे मूळ जो कायदा आहे 2001चा आणि 2012चा अधिनियम जो आहे त्याच्यात तरतूद अशी आहे असं जर खोटं कोणी केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा पण अजून तर काय गुन्हा दाखल झाला नाही पण कायद्यात तर तरतूद आहे ना. मग जे काही खोटे असतील तर ते रद्दच होतील ना. आणि जे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना मिळतीलच त्याच्यात काय. आणि मुळातच तुम्ही लक्षात घ्या ओबीसीचे जे नेते येतात
जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी भाषणामध्ये मान्य केलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या दाखल्यांना आमची हरकत नाही. किती नोंदी येतो तुमच्या मराठवाड्यात? प्रॉब्लेम मराठवाड्याचाच आहे ना. किती किती नोंदी येतं मराठवाड्यात? 47-48 हजारात नोंदी आहेत ना. आणि मराठवाड्याची संख्या किती आहे? मराठा लोकांची 1 कोटी आहे. 1 कोटी जर तुम्ही एखादा 2 लाख रुपये सर्टिफिकेट घेतली तरी काय फरक पडत नाही फारसा. तर हे होते अजय महाराज बारसकर यांनी पुन्हा एकदा जरांगेंवरती आरोप केलेत आणि यावेळेस जरांगेंसोबत शासनावरही आरोप केलेत. मी त्याच्याही पुढे जाऊन मी आणखीन एक नवा आरोप त्यांनी हा केला की जरांगे आता भाजपचे कार्यकर्ते बनलेले आहेत. म्हणजे आता बघूया आता याच्यावर जरांगे आणि शासन नेमकं काय प्रत्युत्तर देत आहे ते. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.